सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की तुम्हाला कॅपराउंड 2 ची कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची. कॅपराउंड 2 ची कॉलेजची लिस्ट बनवताना तुम्हाला कोणती स्ट्रॅटेजी लक्षात ठेवायची, कोणते पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत ज्याच्याने तुमची कॅपराउंड 2 ची लिस्ट ही परफेक्टली बनू शकते. तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. प्लस त्यासोबत तुमची एक वॅकंट सीट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. म्हणजे कॅपराउंड 1 झाल्यानंतर कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत तर त्याची एक तुमची लिस्ट डिस्प्ले होणार आहे ऑफिशियली सीईटी सेलकडनं. तर त्या लिस्टबद्दल पण मी काही इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. प्लस त्यासोबत जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज प्रोव्हाइड करत असतो. सो प्लीज मेक शुअर टू सबस्क्राईब दिस चॅनल. आता सगळ्यात पहिले आपण डिस्कस करूया की नक्की तुम्हाला कॅपराउंड 2 साठी कॉलेजची लिस्ट ही कशी बनवायची. आता कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणारी ना मुलं दोन टाईपची आहेत. सगळ्यात पहिल्या टाईपची मुलं अशी आहेत ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे, त्यांनी कॅपराउंड 1 ची सीट ही रिझर्व केलेली आहे आणि ते बेटरमेंटला गेलेत कॅपराउंड 2 साठी. ही झाली आपली पहिली कंडिशन. आणि दुसऱ्या टाईपची मुलं आहेत ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये कोणताही कॉलेज अलॉट नाही झालंय, ते आता कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. किंवा काही मुलं अशी पण आहेत ज्यांना कॅपराउंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं बट त्यांनी ती सीट रिझर्व नाही केली, त्यांनी ती कॅपराउंड 1 ची सीट ही जाऊन दिली आणि आता ते कॅपराउंड 2 मध्ये पार्टिसिपेट करत आहेत. तर त्या मुलांना कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, तर हे आपण दोन्ही कंडिशन्स ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. आपण स्टार्ट करूया सगळ्यात पहिल्या कंडिशनपासून की ज्या पण मुलांना कॅपराउंड 1 मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं आहे, त्यांनी ती सीट रिझर्व करून ठेवलेली आहे, तर त्या मुलांनी कॅपराउंड 2 ची लिस्ट ही कशी बनवावी. आता एक तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही कॅपराउंड 2 चं ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्याकडे दोन ऑप्शन असणार आहेत. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल की जर तुम्हाला कॅपराउंड 1 चीच लिस्ट परत कॅपराउंड 2 मध्ये कंटिन्यू करायची असेल तर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 1 चीच लिस्ट डायरेक्टली कॅपराउंड 2 मध्ये कंटिन्यू करू शकता. म्हणजे तुम्हाला काही चेंजेस वगैरे करायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 1 चीच लिस्ट आहे तशी कॅपराउंड 2 मध्ये तुम्ही पेस्ट करू शकता. हा एक पहिलं ऑप्शन असेल. आणि दुसरं ऑप्शन असं असेल की तुम्ही कॅपराउंड 2 ची लिस्ट ही फ्रेश एकदम नवीन लिस्ट तुम्ही बनवू शकता. म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये तुम्ही एक लिस्ट अपलोड करताना काही पण गडबड वगैरे केली असेल आणि तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला कॅपराउंड 2 साठी एक नवीन लिस्ट बनवावी, तर तेही तुम्ही करू शकता. तो पण ऑप्शन तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला जर कुठले कॉलेजेस ॲड किंवा डिलीट करायचे असतील हे तुम्ही करू शकता. तर असं तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलअप करताना दोन ऑप्शन तुम्हाला हे मिळणार आहेत. आता हे तुम्हाला कळलं. आता एक तुम्ही लक्षात घ्या की आपली कॅपराउंड 1 ची स्ट्रॅटेजी काय होती. आपली सगळ्यांची कॅपराउंड 1 ची स्ट्रॅटेजी होती की आपल्याला क्वांटिटी पाहिजे होती. आपण क्वांटिटीमध्ये कॉलेजेस टाकले होते. म्हणजे आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये कॅपराउंड 1 ची अलॉटमेंट लागेपर्यंत आपल्याकडे कुठलंही कॉलेज आपल्या हातामध्ये नव्हतं. आपलं एम काय होता की आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागला पाहिजे. आता ते एम आपलं कंप्लीट झालंय. आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये एखाद्या कॉलेजमध्ये नंबर लागलेला आहे. आता कॅपराउंड 2 मध्ये आपल्याला क्वालिटीवर फोकस करायचं आहे. आपल्याला क्वालिटीवर फोकस करायचं आहे. एक तुम्ही लक्षात घ्या, आपण कॅपराउंड 1 नंतर बेटरमेंट केलंय. बेटरमेंटचा अर्थ काय की आपल्याला बेटर कॉलेजमध्ये अप्लाय करायचं आहे. आपण बेटर कॉलेजसाठी गेलोय. आपल्याला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालं ठीक आहे, बट ह्याच्यापेक्षा बेटर आपल्याला काय मिळू शकते, तर त्यासाठी आपण बेटरमेंटला गेलेलो आहोत. तर त्याच्यामुळे कॅपराउंड 2 मध्ये तुम्हाला असेच कॉलेजेस टाकायचे आहेत जे कॉलेजेस तुम्हाला पाहिजेत. जे कॉलेज तुम्हाला आत्ता जे कॉलेज मिळालं आहे कॅपराउंड 1 मध्ये त्याच्यापेक्षा जे पण बेटर कॉलेजेस आहेत, जे पण बेटर ब्रांचेस आहेत, तर हे तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये टाकायचे आहेत. सो एक मात्र क्लिअर झालं की नक्की तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये काय टाकायचं आहे. तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये बेटर कॉलेजेस तुम्हाला टाकायचे आहेत कॅपराउंड 1 च्या कॉलेजपेक्षा. कारण की एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणत्याही एका कॉलेजमध्ये नंबर लागला तर त्या केसमध्ये कॅपराउंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल होणार आहे. त्यावेळी तुमच्याकडे असं ऑप्शन नसणार की तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये हे कॉलेज मिळालं आहे, कॅपराउंड 2 मध्ये हे कॉलेज मिळालं आहे, ह्या दोन कॉलेजमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे हे असं ऑप्शन नसतं. जर तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये कोणत्याही दुसऱ्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला तर ऑटोमॅटिकली कॅपराउंड 1 ची सीट ही तुमची कॅन्सल होते. सो त्याच्यामुळे कॅपराउंड 2 च्या लिस्टमध्ये तुम्हाला असेच कॉलेजेस ठेवायचे आहेत जे कॉलेजेस तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालेल्यापेक्षा जे बेटर कॉलेजेस असतील. एक तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला अपग्रेड करायचं आहे. आपल्याला कॉलेज आणि ब्रांच ही अपग्रेड करायचे, डिग्रेड करायचं नाहीये. सो जे पण बेटर कॉलेजेस असतील, जे पण बेस्ट कॉलेजेस असतील, तेच कॉलेजेस तुम्हाला कॅपराउंड 2 च्या लिस्टमध्ये टाकायचे आहेत. आता हे मी तुम्हाला सारखं सारखं का सांगतोय, कारण की बघा काही मुलं काय करतात, कॅपराउंड 2 चं ऑप्शन फॉर्म भरताना ना असे कॉलेजेस टाकतात जे कॅपराउंड 1 च्या कॉलेजपेक्षा लोअर कॉलेजेस असतील. म्हणजे जे पण त्यांना कॅपराउंड 1 मध्ये कॉलेज मिळालंय त्याच्यापेक्षा लोअर कॉलेज सुद्धा ते कॅपराउंड 2 च्या लिस्टमध्ये लागतात. आता त्याच्यामुळे काय होतं, कॅपराउंड 2 मध्ये त्यांना ते लोअर कॉलेज मिळतं
आणि त्यावेळी ती मुलं माझ्याकडे येतात की दादा मला कॅपराऊंड 2 मध्ये हे कॉलेज मिळालं आहे, मला हे कॉलेज नको आहे, माझ्या कॅपराऊंड 1चं कॉलेज बेटर होतं, तर ते कॉलेज मी घेऊ शकतो का? तर त्यावेळी ते कॉलेज तुम्ही नाही घेऊ शकत. सो त्याच्यामुळे हे मी तुम्हाला रिपीट करून सांगतोय की तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये बेटर कॉलेजेसच टाका. जे पण तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालंय त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस तुम्हाला कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये टाकायचं आहे. आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं की तुम्ही कॅपराऊंड 2चं ऑप्शन फॉर्म भरताना तुमच्याकडे 2 ऑप्शन हे दिले जातील. सगळ्यात पहिलं ऑप्शन असेल की तुम्ही कॅपराऊंड 1ची कॉलेजची लिस्ट हे डायरेक्टली कॅपराऊंड 2च्या फॉर्ममध्ये इम्पोर्ट करू शकता. म्हणजे कॅपराऊंड 1ची लिस्ट आहे तशी तुम्ही डायरेक्टली कॅपराऊंड 2च्या ऑप्शन फॉर्ममध्ये इम्पोर्ट करू शकता. आणि दुसरं ऑप्शन असेल की तुम्ही कॅपराऊंड 2 साठी ही एक नवीन कॉलेजची लिस्ट बनवू शकता, एक फ्रेश कॉलेजची लिस्ट तुम्ही बनवू शकता. हे 2 ऑप्शन तुमच्याकडे असणार आहेत. आता जर तुम्ही ह्या पॉईंटला सगळ्यात पहिलं ऑप्शन चूज केलात, म्हणजे डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 1ची लिस्ट कॅपराऊंड 2 मध्ये इम्पोर्ट करत असाल, तर त्या केसमध्ये तुम्हाला आत्ता जे कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालेलं आहे तर त्याच्यापेक्षा खालचे जेवढे पण कॉलेजेस आहेत हे सगळे कॉलेजेस तुमचे डिलीट झालेले असतील. ते कॉलेजेस तुमच्या कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये येणार नाहीत. हे मी कुठल्या कंडिशनमध्ये बोलतोय? जर तुम्ही कॅपराऊंड 1चीच लिस्ट डायरेक्टली तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये इम्पोर्ट करत असाल, तर त्या केसमध्ये कॅपराऊंड 1 मध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे त्याच्यापेक्षा खालचे कॉलेजेस सगळे तुमचे डिलीट झालेले असतील. कॅपराऊंड 2च्या फॉर्ममध्ये कोणते कॉलेजेस दिसतील? जे पण तुम्हाला त्या कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं ना त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेजेस तुम्हाला कॅपराऊंड 2च्या फॉर्ममध्ये हे दिसणार आहेत. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही कॅपराऊंड 1च्या कॉलेजच्या लिस्टमध्ये 100 प्रेफरन्सेस तुम्ही एंटर केले असतील, कॅपराऊंड 1 मध्ये तुम्ही 100 प्रेफरन्सेस तुम्ही एंटर केलेत, आता त्याच्यामधनं कॅपराऊंड 1 मध्ये तुम्हाला 50 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज तुम्हाला मिळालं, तर त्या केसमध्ये काय होईल की तुम्हाला 50 नंबरचं कॉलेज मिळालं आहे आणि तुम्ही ते बेटरमेंट केलं, म्हणजे तुम्ही कॅपराऊंड 2 मध्ये आलात. आता कॅपराऊंड 2 मध्ये जर तुम्ही कॅपराऊंड 1चीच लिस्ट डायरेक्टली तुम्ही इम्पोर्ट करत असाल, कॅपराऊंड 1ची लिस्ट तुम्ही डायरेक्टली इम्पोर्ट करत असाल, तर त्या केसमध्ये तुमचे कॅपराऊंड 2 मध्ये कुठले कॉलेजेस असतील? 1 पासून ते 49 नंबरच्या कॉलेजेसपर्यंत, 1 पासून 49 नंबरच्या कॉलेजेसपर्यंत तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेज लिस्ट दिसेल. त्याच्यापेक्षा खालचं कॉलेज जे 50 नंबरचं कॉलेज आहे जे तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये मिळाले ते पण तुम्हाला दिसणार नाही, बट ते तुमच्याकडे रिझर्वड असेल. कॅपराऊंड 1ची सीट तुमच्याकडे रिझर्वड असेल, बट ते कॉलेज पण तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याच्यानंतरचे कॉलेजेस म्हणजे 51 पासून ते 100 पर्यंत जे पण तुम्ही प्रेफरन्सेस ॲड केलेले आहेत हे तुमचे ऑटोमॅटिकली रिमूव्ह केलेले असतील. हे असं का सीड सेल करतं? कारण की तुम्ही लक्षात घ्या, जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये 100 मधनं 50 प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल, म्हणजे सीड सेल काय विचार करतं की त्याच्यापेक्षा खालचे कॉलेजेस कोणते असणार आहेत? सगळे लोअर कॉलेजेस असणार आहेत, तर ते डायरेक्टली तुमच्या लिस्टमध्ये रिमूव्ह करून टाकतं. त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेजेस तुमच्या लिस्टमध्ये हे ठेवतं. आणि हे कुठल्या कंडिशनमध्ये होतं? जर तुम्ही पहिलं ऑप्शन चूज केलं तर, जर तुम्ही कॅपराऊंड 1ची लिस्ट डायरेक्टली कॅपराऊंड 2 मध्ये इम्पोर्ट केली असेल तर. सो त्याच्यामुळे कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं आहे कॅपराऊंड 1 मध्ये त्याच्यापेक्षा वरचेच कॉलेजेस तुम्हाला लिस्टमध्ये दिसणार आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे ऑटो फ्रीजचा. आता ॲज पर न्यू रूल्स तुम्हाला माहिती असेल की कॅपराऊंड 2 साठी ऑटो फ्रीजचे जे रूल्स आहेत हे थोडेफार चेंज झालेले आहेत. जर तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करत असाल तर त्याच्यामध्ये पहिले 3 प्रेफरन्सेसमधनं जर तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं, जर तुम्हाला तुमच्या कॉलेज लिस्टमधलं जे पण तुम्ही पहिले 3 प्रेफरन्सेस ठेवाल त्या 3 प्रेफरन्सेसमधनं जर तुम्हाला कुठलेही कॉलेज मिळालं तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. सो त्याच्यामुळे कॅपराऊंड 2च्या लिस्टमध्ये पहिले 3 कॉलेजेस असेच ठेवा जे कॉलेज तुम्हाला मिळणारच नाही आहेत. कारण की मी बघितलं कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये काही मुलांनी ना असेच कॉलेजेस ठेवलेत जे त्यांना मिळणार आहेत आणि आत्ताही त्यांना कॅपराऊंड 1 मध्ये त्यांना 5व्या नंबरचं कॉलेज, 4थ्या नंबरचं कॉलेज हे त्यांना अलॉट झालेलं आहे. तर ते तुम्ही तसं नका करू. पहिले 3 प्रेफरन्सेस तुम्हाला असेच ठेवायचे आहेत जे तुम्हाला मिळणार नाही आहेत. कारण की जर तुम्हाला ते कॉलेज मिळालं तर तुमचं ते कॉलेज ऑटो फ्रीज होऊन जाईल. तुम्ही पुढच्या कॉलेज राऊंडमध्ये पण तुम्ही पार्टिसिपेट करू शकणार नाही. सो पहिले 3 प्रेफरन्सेस तुम्हाला टॉपचेच कॉलेजेस तुम्हाला ठेवायचे आहेत. हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बोलूया कंडिशन नंबर 2 बद्दल. कंडिशन नंबर 2 आहे की ज्या पण मुलांना कॅपराऊंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालंय तर त्या मुलांनी कॉलेजची लिस्ट ही कशी बनवली पाहिजे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नसेल झालं ह्याचा अर्थ म्हणजे काय की तुम्ही कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये काही ना काहीतरी मिस्टेक केली आहे. तुम्ही कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये तुम्ही असे कॉलेजेस ॲडच नाही केले आहेत जे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये आहेत. तुम्ही सगळे टॉपचेच कॉलेजेस हे ॲड केले असतील. तर त्याच्यामुळे आता कॅपराऊंड 2 साठी तुम्हाला असे कॉलेजेस ॲड करायचे आहेत जे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये आहेत. असे कॉलेजेस ॲड करा की जे तुम्हाला मिळू शकतात. सगळे टॉपचे कॉलेजेस तुम्ही ॲड करू नका. आणि त्यामुळे तुम्हाला आता क्वांटिटीमध्ये लिस्ट अपलोड करावी लागेल. जर तुम्ही कॅपराऊंड 1 मध्ये 50 प्रेफरन्सेसची लिस्ट तुम्ही अपलोड केली असेल तर कॅपराऊंड 2 मध्ये तुम्ही आता 100 प्रेफरन्सेसची लिस्ट अपलोड करा.
कारण की ना काही मुलांनी ना कॅपराऊंड 1च्या लिस्टमध्ये फक्त CSIDलाच अप्लाय केलंय, बाकीच्या ब्रांचेसला अप्लाय केलंच नाही. जरी त्यांना कमी पर्सेंटेज असतील तरी ते CSIDमध्येच अडकून बसले. तर तसं तुम्ही करू नका. जर तुम्हाला टेकमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही CSIDला अप्लाय कराच, प्लस त्यासोबत AIDS, AIML हे पण ब्रांचेस आहेत, तर ह्यांना पण तुम्ही अप्लाय करायचा विचार करा. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नॉन टेक ब्रांचेसला पण तुम्ही अप्लाय करू शकता. सिव्हिल, मेकॅनिकल ह्या नॉन टेक साईडला पण तुम्ही अप्लाय करू शकता. हे मी तुम्हाला कंपल्शन करत नाहीये, मी तुम्हाला कंपल्सरी करत नाहीये की तुम्ही हे टाकाच. जर तुमचं इंटरेस्ट असेल तरच तुम्ही टाका. बट तुम्ही असेच कॉलेजेस टाका, असे तुम्ही ब्रांचेस टाका की जे तुमच्या पर्सेंटेजच्या रेंजमध्ये असतील आणि जे तुम्हाला कॅपराऊंड 2 मध्ये मिळायचे चान्सेस आहेत. जर तुम्हाला कॅपराऊंड 1ची कट ऑफची लिस्ट पाहिजे असेल तर ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड केलेली आहे. त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तुम्ही बघू शकता की कोणत्या कॉलेजचा कट ऑफ कॅपराऊंड 1 मध्ये किती गेलाय, कॅपराऊंड 2 मध्ये ते कॉलेजेस आपल्याला मिळू शकतात की नाही. तर हे सगळं तुम्ही अॅनालाइज करून कॅपराऊंड 2 ची लिस्ट हे तुम्ही बनवा. कारण की लक्षात घ्या की कॅपराऊंड 1 तर आपल्या हातामधनं गेला, आता कॅपराऊंड 2 हा आपल्याकडे सेकंड चान्स आहे आणि हा आता आपल्याला हातामधनं घालवायचा नाहीये. तर एक तुम्ही आता ट्राय करा की कॅपराऊंड 2 मध्ये काही पण झालं तरी आपल्याला एक कॉलेज अलॉट झालंच पाहिजे. त्याच्यानंतर बेटरमेंटचा पण कॅपराऊंड 3 मध्ये विचार करू, बट कॅपराऊंड 2 मध्ये आपलं हेच एम असलं पाहिजे की आपल्याला एखादं कॉलेज अलॉट झालं पाहिजे. आता दुसरा पॉईंट, असे भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा आता कॅपराऊंड 2 मध्ये कॉलेजचा कट ऑफ हा इन्क्रीज होईल की डिक्रीज होईल. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जेवढे पण हायर कॉलेजेस आहेत, टॉपचे कॉलेजेस आहेत, त्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये प्रत्येक मुलाचं ॲडमिशन घ्यायचं ड्रीम असतं. सो त्याच्यामुळे जेवढे पण टॉपचे कॉलेजेस आहेत ना त्यांचा कट ऑफ हा थोडाफार इन्क्रीज होऊ शकतो. जेवढे पण ॲव्हरेज कॉलेजेस आहेत, लोअर कॉलेजेस आहेत, त्यांचा कट ऑफ हा थोडाफार डिक्रीज सुद्धा होऊ शकतो. आता ह्याची पण गॅरंटी तर नाही देऊ शकत, कारण की कॅपराऊंड 2 मध्ये कट ऑफ व्हॅरी होतात. काही कॉलेजचे इन्क्रीज होतात, मोस्टली टॉपच्या कॉलेजचे इन्क्रीज होतात, बट जेवढे पण लोअर कॉलेजेस आहेत त्यांचे कट ऑफ हे थोडेफार डिक्रीज सुद्धा होऊ शकतात. सो जर तुम्ही असा विचार करत असाल की ह्या कॉलेजचा कट ऑफ इन्क्रीज होऊ शकतो तर हे कॉलेज मी माझ्या लिस्टमध्ये टाकणारच नाही, तसं तुम्ही करू नका. कट ऑफ इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल ह्याचा तुम्ही काही विचार करू नका. जर तुम्हाला ते चांगलं कॉलेज मिळू शकत असेल तर ते सुद्धा तुम्हाला लिस्टमध्ये हे ॲड करायचं आहे. सो हे तुम्ही लक्षात घ्या की कट ऑफ इन्क्रीज किंवा डिक्रीज होत राहील, बट जे पण कॉलेज तुम्हाला पाहिजे, जे पण चांगलं कॉलेज आहे हे तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये हे ॲड करायचंच आहे. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता नंतर भरपूर मुलांचे प्रश्न असतात की दादा वॅकन्सी लिस्ट ही आता डिक्लेअर होणार आहे. आता ज्या टायमाला मी व्हिडिओ बनवतोय त्या टायमाला तरी वॅकंट सीट लिस्ट ही डिक्लेअर नाही झाली आहे, बट लवकरच ते डिक्लेअर होणार आहे. आता बऱ्याच मुलांचे प्रश्न काय असतात की जेव्हा पण वॅकन्सी लिस्ट डिक्लेअर होते ना त्याच्यामध्ये दिलेलं असतं की बाबा ह्या कॉलेजमध्ये फक्त 2च कॅपराऊंडचे सीट वॅकंट आहे, ह्या कॉलेजमध्ये फक्त 5 सीट वॅकंट आहेत. तर मुलं काय विचार करतात की दादा जर ह्या कॉलेजमध्ये 2, 5, 10 असेच सीट वॅकंट असतील तर ह्या कॉलेजमध्ये मी अप्लाय केलं पाहिजे का. तर लक्षात घ्या की वॅकन्सी लिस्टमध्ये जेवढे पण तुम्हाला वॅकंट जे नंबर दिसतात की ह्या कॉलेजमध्ये एवढे सीट वॅकंट आहे त्याच्यावर एवढं तुम्ही लक्ष देऊ नका. कारण की तुम्ही लक्षात घ्या की जर एखाद्या मुलाला PICTमध्ये नंबर त्याचा लागला असेल, PICTचा CS मध्ये त्याचा नंबर लागला असेल, तो मुलगा काय ट्राय करणार आहे की त्याला COEP मिळालं पाहिजे. त्याला COEP मिळालं तर चांगलेच होईल. सो जर त्याला कॅपराऊंड 2 मध्ये COEP मध्ये त्याचा नंबर लागला तर ऑब्व्हियसली त्याची PICTची सीट ही वॅकंट होईल, मग ते सीट दुसऱ्या मुलाला मिळेल. तर असं वॅकन्सी क्रिएट होत राहतात. सो तुम्ही वॅकन्सी लिस्टचं एवढं काय मनावर घेऊ नका. पाहिजे तर तुम्ही ती लिस्ट इग्नोर केली तरी पण चालेल. त्याच्यामध्ये जेवढे पण वॅकन्सी नंबर दिलेले असतात त्याचं काही एवढं तुम्ही मनावर घेऊ नका. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता वॅकन्सी लिस्ट जेव्हा पण डिक्लेअर होईल तेव्हा मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर अपडेट करीनच, तर त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत जर तुमचे काही पण डाऊट्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुम्ही जे पण कॉमेंट करता त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं. तर त्याच्यामुळे मला ही व्हिडिओ कशी वाटली तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाबा, सी या अँड गुड.